दीपाची ज्योत सांगते आम्हा, अंधार कधीच टिकत नाही. ज्ञानाचा प्रकाश जिथे पेटे तेथे यशाला मर्यादा नसते काही. आता या मंगल आणि पवित्र क्षणी ज्ञान, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या दीप प्रज्वलनासाठी मी सरांना आणि मॅडमला तसेच आपल्या काही मित्रमैत्रिणींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. आपण छायाचित्र सत्रासाठी थोडा वेळ घेऊ. हर आवाज की एक कहानी होती है, हर सपने में नई उड़ान होती है. आज शब्दों को मंच मिले जरा, क्योंकि हर दिल की अपनी पहचान होती है. इथून पुढे आपले काही विद्यार्थी मित्र आपले मनोगत सांगणार आहे. कृष्णा भरत. दरवेळेसच्या भाषणाची सुरुवात मी नमस्कारने करतो, पण यावेळेस भाषणाची सुरुवात मला जय शिवराय म्हणून करायची. जय शिवराय सर, मॅडम आणि ते जमलेले माझे मित्रमैत्रिणी. जय शिवराय. खरं तर आज आपला निरोपाचा क्षण, पण निरोप घ्यायची इच्छाच होत नाही. मी या क्लासमध्ये 7वी पासून आहे. मला अजूनही तो 7वीचा पहिल्या दिवसाचा क्षण आठवतो. मी क्लासमध्ये आलो तेव्हा पहिल्या दिवशी सरांचा क्लास होता. तेव्हा मला सरांचा दराला पाहून खूप जरा भीती वाटली, पण हळूहळू मला कळलं की सरांचा हा राग आणि सरांचा हा धाक आपल्याच काळजीसाठी होता. सरांनी आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगायला शिकवलं. या आताच्या काळामध्ये ना शिक्षणाचा ना बाजार झालेला आहे. त्या परिस्थितीत सुद्धा सरांनी सर्वसाधारण कुटुंबांचा विचार करून खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला क्वालिटी शिक्षण दिलं आणि ते आपण कधीच विसरणार नाही. खरं सांगायचं झालं तर आपला क्लास एवढ्या वर्ष टिकून आहे, त्यामध्ये आपल्या मॅडमचा देखील खूप मोठा हात आहे. क्लासमधल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक निर्णयामध्ये मॅडमने सुद्धा सावलीसारखं काम केलं. आपल्याला सरांनी ना सामाजिक ज्ञान तर दिले, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सर, तुमच्याचमुळं आमच्या रक्तामध्ये शिवाजी महाराजांचे सर्व विचार भिनलेले आहेत. दररोज क्लास होताना बाय म्हणण्याऐवजी जय शिवराय म्हणलं ना की मला खूप बरं वाटायचं. पण सर, ही सवय मी खूप लय मिस करेल आणि ही सवय मी जेव्हा पण तुम्हाला भेटेल ना कधीच विसरणार नाही. जाताना फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, क्लासचं कौतुक करावं तर तेवढं कमी, किती कौतुक केलं तरी कमीच आहे. म्हणून एवढंच सांगतो, या क्लासच्या 4 भिंतीत नाही तर तुम्ही आमच्या मनात घर केलं. या क्लासच्या 4 भिंतीत नाही तर तुम्ही आमच्या मनात घर केलं. तुम्ही आम्हाला स्वतःच्या लेकरासारखं जपलं. सरांच्या करारी नजरेत देह आणि मॅडमच्या स्पर्शात विश्वास आहे. सरांच्या करारी नजरेत देह आणि मॅडमच्या स्पर्शात विश्वास आहे, म्हणूनच आमच्या यशाचा पाया आजही भक्कम आहे. यापुढील जीवनामध्ये आम्ही सर्वजण यशस्वी होऊच. यापुढील जीवनामध्ये आम्ही सर्वजण यशस्वी होऊच, तरी पाय मात्र आमचा जमिनीवरच असेल आणि जगात कुठेही गेलो तरी सर संस्कार मात्र तुमचेच राहतील, संस्कार मात्र तुमचेच राहतील. धन्यवाद. माझं नाव अथर्व भवानी. मी आत्ता 10वीमध्ये श्रेयस क्लासेस या क्लासमध्ये शिकत आहे. मी या क्लासमध्ये गेले 3री पासून 8 वर्ष शिकत आहे. मी क्लासमध्ये मॅडम आणि सरांनी जे जे शिकवलं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी जो एवढा कच्चा होता तो सरांनी आणि मॅडमने दिलेल्या शिक्षणावर पक्का झालो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आयुष्यात पुढे खूप चांगलं काही करू शकतो. सरांनी आम्हाला प्रत्येक विषय शिकवताना मस्ती, मज्जा आणि शिस्त हे दोन्ही शिकवलं आहे. जर आम्हाला विज्ञान शिकवताना विज्ञान तर शिकवायचे, पण मज्जा येण्यासाठी मधूनच जी त्यांची फॅंटा मस्करी करायची त्यांचा मला खूप आनंद येतो. सर जे लहानपणापासून शिकवत आलेले आहे ते मी आज शिकवत आहे. सरांमुळेच मला गड फिरण्याची व गाड्यांबद्दल माहिती घेण्याची आवड निर्माण झाली आहे. सरांमुळेच मला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य व त्यांच्या गड किल्ल्यांची माहिती मला मिळते. त्यांच्या चॅनलवरूनच मला ते सर्व कळलं आहे. महाराजांबद्दल सर जे सांगतात त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज इथून जाताना मी एवढंच सांगतो की सरांनी आणि मॅडमनी जे जे शिकवलं ते मी आयुष्यात पुढे नक्की पाळेल व त्याचे नक्की मान ठेवू. मी हे भाषण पहिल्यांदाच करत आहे म्हणून मला थोडीशी भीती वाटत आहे. काही चुकलं वाटतं तर समजून घ्या. सन्माननीय प्राशिक्षक, माझे जीवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अन्वेषा हरगरे. आपण सर्वजण जाणतो की आज आपला क्लासचा शेवटचा दिवस आहे. आज आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करते. मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी दिली याबद्दल माझे धन्यवाद.
मित्रमैत्रिणींनो, आज हा दिवस आपल्यासाठी भावूक दिवस आहे. हा केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रमैत्रिणींसाठी देखील भावूक दिवस आहे. कारण आजपर्यंत सर्वांचा आपला हा मुक्काम एका ठिकाणी होता, पण आज मात्र हा मुक्काम येथे संपला आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आलेला आहे. आठवणी आपले संपूर्ण क्लास येथील जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा राहिलेला आहे. उद्यापासून तुमचा सर्वांचा प्रवास वेगळा झालेला असेल. जाता जाताना तुम्हाला एवढंच सांगेन, संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिलेले नाते तुटत नाही. घेताना आज निरोप क्लासचा आले भरून या डोळे. क्लास येथील जीवनात बनले पुस्तकाचे सन्मानच्या पुस्तकातील धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजचा हा दिवस खूपच अविस्मरणीय आहे. खूप दिवस आपण ह्या क्लासमध्ये होतो. मी तर 3री पासून होते आणि कधी हे दिवस असं वाटलंच नाही की निरोप समारंभ एवढ्या लवकर येईल आणि एवढ्या लवकर आपण सगळे हा क्लास सोडून जाऊ. क्लासमध्ये किती मजा करायचो आपण, टेस्टमध्ये किंवा सरांच्या टेस्टमध्ये. आणि ह्या वर्षी आपल्याला नवीनच मिळालेले म्हणजे गणित आणि सायन्सच्या टेस्ट. त्या तर खूपच भारी होत्या. नाही सरांना समजलं की केला प्रश्न बाद. मॅडमच्या टेस्ट तर खूपच भारी, भांडणं, मस्ती, मज्जा तेवढंच. आणि शिकायलाही खूप भारी भारी भेटलं. ही एक क्लासमधली पद्धत आजपर्यंत कोणत्याच क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये कुठंच नाही पाहिली. मॅडमची पद्धत मी एकदा शाळेमध्ये टीचर्स डेला वापरलेली, तेव्हा ती सगळ्यांना आवडली. मी तेव्हा सगळ्यांना सांगितलं होतं की आमच्या क्लासमधल्या मॅडम आम्हाला असे शिकवतात. तेव्हा सगळ्यांनी मॅडमचं पण खूप कौतुक केलं आणि आपल्या क्लासचं पण खूप कौतुक केलं. आपल्या क्लासमध्ये फक्त शिक्षण नाही तर सर आपल्याला गडकिल्ल्यांची माहिती देत असतात सारखी, किंवा इतर काही गोष्टी सारखे जनरल नॉलेजमध्ये सर आपल्याला शिकवत असतात. तसेच मॅडम पण आपल्याला खूप भारी शिकवतात. आज हा क्षण खूप अविस्मरणीय आहे, कारण आपण सगळे भांडता कधी आपली सगळ्यांची नाव संख्या हे कळलं पण नाही. आणि एवढंच, धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेले सगळे माझे मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. मी भक्ती औंधे आज या ठिकाणी माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी थांबले आहे. सर्वप्रथम सर आणि टीचर, तुम्हा दोघांनाही माझा मनापासून थँक्यू. कारण सर आणि मॅडम तुम्ही दोघांनीही मला खूप सुंदर मार्गदर्शन केले. मी आज इथे येऊन बोलते, पण मला वाईट देखील वाटतं की आता आमची 10वी संपणार आणि आम्ही सगळेच आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार. काही दिवसांनी मी जाईल, पण हा क्षण मात्र मनात राहील. जेव्हा मी क्लासला समोरून जाईल तेव्हा माझ्या मनात हा हळवा क्षण येईल. त्या वाक्याची आज मला आठवण झाली. सर अभ्यास केलाय पण वही घरी राहिली, न राहिले का हो कसे मारणे. पण बरं झालं सरांनी बॅग नाही काढली. वही पाहताच मन आठवणीचा विषय पाहिला. काही दिवसांनी मी जाईल, पण हा क्षण मात्र मनात राहील. टीचर तुम्ही शिकवलेला प्रत्येक विषय मला आवडायचा. टीचर तुम्ही शिकवलेला प्रत्येक विषय मला आवडायचा. शत्रू असणारा इंग्रजी सुद्धा या गोष्टीला लढा लागायचा. साधी राहणी आणि उच्च विचार असे व्यक्तिमत्व माझ्या जीवनातील आहात तुम्ही. साधी राहणी आणि उच्च विचार असे व्यक्तिमत्व माझ्या जीवनातील आहात तुम्हीच. सर आणि टीचर तुमची आठवण आहे अजूनही माझ्या घरी आणि अजूनही माझ्या घरी. शेवटी जाता जाता एक कविता सादर करू इच्छिते. कवितेचे शीर्षक आहे घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. याची खेचायची त्याची खेचायची मजा यायची. सर शिकवत असताना किती बडबड आम्ही केली, शिल्लक गोष्टी दिल्लीला नेली. अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रस्ताव. मित्रांमध्ये उगाच कारण नसताना घालायचं वाद. तरी आठवण हातात सदैव आपली येतच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून वाहील. मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी तरी जिव्हारी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शर्मिष्ठा आहे. तसं म्हणायला गेलं आयुष्यातील पहिला टप्पा म्हणजे पहिली ते 9वी. सगळे बोलले की आम्हाला क्लासची आठवणी, शाळेची आठवणी, पण मला मात्र सरांची मॅडमची पण आठवण आहे. कारण की मला मॅडमची टेस्ट, सरांची टेस्ट, सरांच्या आठवणीत आम्ही सर्व फोन पण करू शकतो, मेसेज करू शकतो, ताईंना पण करू शकतो ना. तर मेसेज करू शकतो, फोन करू शकतो, पण आपण ते एक्सचेंज मागण्यासाठी टाईम कधी झाला. हा शेवटचा क्षण. सरांची ती टेस्ट, सर एकदा बोलले होते, सरांची पहिली टेस्ट होती. सर बोलले की मला जमेल का, मला जरा सांभाळून घ्या, मॅडम सर तुम्हाला येत नाही. तर सर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 45 विद्यार्थ्यांना तुम्ही सांभाळता. आता आम्ही बोर्डाचे पेपर देण्यासाठी सज्ज झालो आहोत. मॅडमच्या ते टेस्ट आम्हाला खूप आठवते. मॅडमला आम्ही जाऊन म्हणू नाही शकतो की मॅडम आमचा एक्सपिरियन्स राहिला, किंवा कॉलेजच्या शिक्षकांना जाऊन म्हणू नाही शकतो की ताई आम्हाला पॉईंट आमचा अभ्यास टेक तिथून आम्हाला हटवून देतील अभ्यास ते करायचं म्हणणं. सर बोलायचं आहे की उद्या अभ्यास ते करायचा आहे, किती पॉईंटचा अभ्यास आहे. आम्हाला खूप टेन्शन असेल तर रात्रभर अभ्यास आम्ही कम्प्लीट करायला. मी ताईंना म्हणायचे आमच्या ग्रुपच्यामध्ये बोलायचे की ताई खाली पुढं बसतात, आम्हाला पुढं बसायचं. ती भांडणं, ते बोलणं, ते टोमणे मारणं, हे खूप आम्ही मिस करू. परत आम्ही ताईंना म्हणायची ताई मी पण उत्तर दिलं, पण ताई म्हणायचे असं आपल्याला वाटतं, पण सगळीजण उत्तर द्यायची, सगळीजण प्रयत्न करायची. मला ह्याची खूप आठवण येईल, कारण की सर आणि मॅडम तर कायम आठवणीत राहतील. तुम्ही पण सगळेजण राहता. आयुष्यातील पहिला बोर्ड म्हणजे आपला 10वीचा बोर्ड असेल. सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा. आणि ताई जाता जाता एक सांगते, तुम्ही सगळ्या बॅचला हे सांगा की 2025-26ची जी बॅच होती
त्यामध्ये आमची 2 वेळेस टाय झाली होती. आमचे दोन्ही ग्रुप स्ट्रॉंग होते. सगळेजण भांडायचे, बोलायचे. आमचे दोन्ही ग्रुप स्ट्रॉंग होते त्याच्यामध्ये. आम्ही हार नाही मानली. एखाद्या वेळेस ते 99 वरतून हारायचे, आम्ही 98 वरती. आणि एक दिवशी 2दा आमची टाय पण झाली. तर हे तुम्ही सगळ्या व्याख्या सांगा. हीच माझी तुमच्याकडे नम्र विनंती. आदरणीय सर आणि मॅडम आणि माझे मित्रमैत्रिणी, आजचा दिवस आमच्यासाठी हा क्लास फक्त अभ्यासापुरता मर्यादित नव्हता. शिक्षण, पुस्तक आणि आत्मविश्वास देणारी जागा होती. सर आणि मॅडम तुमचे मार्गदर्शन आणि तुम्ही दिलेला आत्मविश्वास कायम आमच्यासोबत राहील. कधी कठोर वाटेल पण ते आमच्या भल्यासाठीच होते. सरांनी फक्त गणित आणि विज्ञान शिकवले नाही, तर आमच्यामध्ये विचार करण्याची सवय आणि कधीही हार न मानण्याची शिकवण दिली. आणि त्यांनी आमच्याकडे इंग्रजी शिकवताना आमच्यामध्ये आत्मविश्वास आणि आमच्याची भीती दूर केली. सर आणि मॅडम तुमचे प्रेमळ माणसं कधीच विसरणार नाही. सर आणि मॅडम तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. ज्ञानाचा दीप जे पेटवतात तेच आम्हाला घडवतात. शब्दातून जे दिशा दाखवतात तेच आमचे मार्गदर्शक ठरतात. आता ह्या प्रेरणादायी क्षणी आपल्या मार्गदर्शनासाठी मी माननीय सर आणि मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आज मागे वळून पाहिलं की असं वाटतं की किती लवकर संपलेले वर्ष. म्हणजे आता तर तुम्ही सुरुवात झाली होती आणि लगेच शेवट पण आला. तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. आम्ही मात्र आहोत इथेच राहणार आहोत. आमच्याकडे अनेक विद्यार्थी घडले आणि आम्ही मात्र त्या चाळीमध्ये आहोत, त्या 10x10च्या रूममध्येच आहोत आणि याचा अभिमान वाटला. वाईट वाटत नाही. मी एक खूप इमोशनल व्यक्ती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी तुम्हाला माझ्या मुलांसारखा जिंकवते. आणि याच्यावरनं सरांना विचार मी रात्रभर रडतही होते. काय की टेन्शन याचं येतं की अरे आपली मुलं नापास झाली, तर एकदा नापास हे लागलं ना की खूप वाईट वाटतं. आणि मला तुमच्या वयाचा 100% निकाल हवा. कोणीच नापास नको, कोणीच. खरं तर पिल्लांच्या चोची दाणे भरवणाऱ्या त्या चिमणीलाही माहीत असतं की आपण ज्या पिल्लांच्या चोची दाणे भरवतोय ती पिल्लं उंच आकाशात भरारी घेणार आहेत, स्वच्छंदीपणे उडणार आहेत आणि नंतर आपल्याकडे मागे वळूनही पाहणार नाहीत. मग तिला आनंद वाटत असतो. ती फक्त त्या देवाला म्हणत असते माझ्या पिल्लांच्या स्वच्छंदीपणाला कुठे स्वैरपणाचे रूप यायला नको. आणि माझी ही पिल्लं जी आहेत ती मात्र नेहमी सुखी राहावी. मग मी घेऊन आणलंय तर ते सगळं राहिलं बाजूला. मी बद्दल बोलत बसते आपली ते लिहिलेलं जरा बोलते नाही तर मग त्याचा काय उपयोग नाही ना. आजच्या या निरोप समारंभानंतर तुमच्या माझ्यासाठी खूप काही बदललेलं असेल. इथून पुढे तुमच्यापैकी कोणीच माझ्यासमोर त्या जागांवर बसलेलं नसेल. इथून पुढे कोणीही पुढे बसण्यासाठी माझ्यासमोर पुढे बसण्यासाठी भांडत नसेल. इथून पुढे कोणीही अर्धा तास खाली अर्धा तास खाली आलेले मला न दिसेल. कोणीही मी आधी तिला नेहमी अर्धा तास खाली पाहिलेला आहे 2-3 वर्ष. इथून पुढे मला तुमची टेस्ट घेता येणार नाही कधीच. इथून पुढे टेस्टमध्ये जीवाच्या आकांताने तुम्ही दिलेली उत्तरे मला ऐकता येणार नाही. स्वतःच्या ग्रुपसाठी बिनधास्त भांडणारे जनश्री प्रणाली स्वतःच्या ग्रुपसाठी बिनधास्त भांडणारे ते चेहरे आता मला इथून पुढे दिसणार नाही. कोणतीही शंका अगदी नम्रपणे विचारणारे ते चेहरे आता मला दिसणार नाही. इथून पुढे मला तुमची ताई मॅडम प्रणिता मॅडम अनुष्का टीचर तमन्ना ही हा कथा ऐकता येणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरील ते मोकळे हसू आता मला पाहता येणार नाही. तुमच्या सुंदर सुंदर अक्षरांना मला आता काहीच श्रीमान देता येणार नाही. तुमच्या हाताने स्पर्श केलेल्या त्या वया पुस्तकांना आता मला स्पर्श करता येणार नाही. सुंदर सुंदर अक्षरात आता मी त्यांना स्पर्श करू शकत नाही. कधी कधी तुमच्या बरोबर असताना इतकी मनापासून हसायचे अनुष्का, इतकी तुमच्या बरोबर मनापासून हसायचे की आपण यांची शिक्षिका आहोत, मैत्रीण नाही हे हळूच स्वतःला सांगायचे. इतकी हसली असं वाटायचं अरे आपण यांची मैत्रीण नाही हे हळूच सांगायला लागायचं. तुमच्या सहवासात असताना वेळ कसा वेगात धावायचा आणि माझ्यामुळे सरांना नेहमीच कमी वेळ मिळायचा. येऊन थांबलेले असायचे पण माझं आपलं चालू. घरी अनेकदा सर तुम्ही वेळेवर तास संपवा त्या सूचना मला सांगायचे, पण तुम्ही समोर आल्यावर मात्र हे सारं काही विसरून जायचे. नेहमीप्रमाणे उशिराच तास संपवायचे. तुमच्या आयुष्यात पुढे अनेक शिक्षक येतील, खूप शिक्षक येतील आणि येऊ आमच्याही आयुष्यात अनेक विद्यार्थी येतील, पण तरीही तुमच्याविषयी वाटणाऱ्या ज्या भावना आहेत त्या मात्र माझ्या मनाच्या गोब्यात नेहमी कायम राहतील. कधीच मी तुम्हाला विसरू शकत नाही. तुम्हालाच काय ह्याच्या अगोदरही माझी आधी फुले झाली आहेत त्यांनाही विसरू शकत नाही. आपल्या क्लासमध्ये तुम्ही खाली बसत होता
खरं तर अनेक मोठे मोठे क्लास आहे जिथं फी घेऊन मुलांना इकडे पुढच्यांना बसवतात त्याच्यावर. पण सरांनी मला विचारलं की किती वेळास मॅडम आपण क्लास बाहेर काढायचा का, तर मला कधीच वाटलं नाही की आपला क्लास बाहेर निघावा, फार मोठा व्हावा. मला वाटायचं की फी वाढणार आणि फी वाढली तर आपल्याकडे मी मुलं येणार नाही, कारण आपल्याला ते ट्रेंड कव्हर करण्यासाठी आपण फी वाढवणार. खाली बसत होता, पण लक्षात ठेवा आयुष्यात तुम्ही कितीही यश मिळवले तरी पाय मात्र नेहमी जमिनीवर ठेवा. कुठलेच वाईट व्यसन मुलांसाठी, कुठलेच वाईट व्यसन स्वतःला जडून देऊ नका. आयुष्य मनसोक्त जगा, संकटांशी लढा आणि त्यातून जिद्दीने मार्ग काढा. स्वतःला सिद्ध करा. आयुष्यात इतके मोठे व्हा की तुमच्या आई वडिलांना, आम्हाला नेहमी तुमचा अभिमान वाटेल. तुम्ही रस्त्यावरनं जेव्हा जासाल, मोठे म्हणजे फक्त पैशाने नाही, मनाने मोठे व्हा. तुम्ही रस्त्यावरनं जेव्हा जासाल तेव्हा वाटलं पाहिजे की ह्या मुलाला मी शिकवते, हा माझ्याकडे होता, फक्त पैसा नाही तर वापरून दिले. आणि खरंच आपली मुलं आहेत अशी, अजूनही आहेत आणि तुम्ही घडणारच आहात. तुम्ही सगळे सावळेच आहात. हसणं, गप्पा मारणे तुमचं वय समजू शकते. आम्ही तेच केलेलं आहे तुमच्या वयामध्ये. फक्त एवढंच की थोडासा अभ्यासही करायचा. तुमच्या सरांची या निमित्त मी माफी मागते की त्यांच्या वर्षभर मी खूप अरे देवा. आणि विचार नाही केला की घरी जाऊन त्यांना जेवण द्यायचं. विसरून जायचे कधी कधी घरी विसरून जायचे की अरे घरी जाऊन त्यांना जेवण करायचं. तर मला हळूहळू माझी फोटा काढायचा बघा, पण नंतर मला लक्षात येतं अरे खरं घरी जाऊन आपल्याला ह्यांच्यासाठीच करायचं. इतकं म्हणजे तुमच्यामध्ये मी स्वतःला विसरून जायचे. पण ठीक आहे, एवढं माझ्यावर प्रेम केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आयुष्यात खूप प्रगती करा.